पुणे महापालिकेच्या दुरुस्ती आणि देखभाल कामामुळे उद्या शहरातल्या बहुतांश भागामध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे आणि आज मध्यरात्रीपासून ते उद्या मध्यरात्रीपर्यंत हा बंद लागू असेल। त्यामुळे नागरिकांनी पाणीसाठा करून सहकार्य करावं असं आवाहन पुणे प्रशासनानं केलं आहे। पुण्यातले पुढचे 3 ते 4 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे। मात्र पुण्यामध्ये शिवाजीनगर, पाषाण, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क इथे कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये उन्हाच्या तडाख्यानं 770 रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत। यामध्ये उष्णतेसंबंधी विविध आजारांचा आणि कारणांचा समावेश आहे। नाशिक महापालिकेनं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केलेले असताना दुसरीकडे शहरातल्या तब्बल 24,000 मिळकतींना घरपट्टीच लागू केलेली नाहीये। त्यामुळे महापालिकेला सुमारे 20 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। यामध्ये 5,373 मिळकतधारकांनी परस्पर निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापरासाठी बदल केल्याचं समोर आलंय। नाशिकमध्ये शासकीय विभागात कायमस्वरूपी नियुक्ती करून देण्याचा आमिष दाखवून 98 लाखांची फसवणूक करण्यात आली आणि या प्रकरणात संशयित 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मेलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्याचं पत्र पाठवून फसवणूक केली आहे। शहरात पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या समांतर पाणीपुरवठा योजनेत मोठी प्रगती झाली आहे। जायकवाडीचं पाणी आता नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर पाणीपुरवठा योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडी इथल्या फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचले। छत्रपती संभाजीनगरमधल्या मयूर पार्क परिसरामध्ये भर दिवसा घरफोडी झाली। कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला। चोरट्यांनी घर फोडून सोन्या चांदीचे 76 ग्रॅमचे दागिने आणि रोकड असा तब्बल 12 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संभाजीनगरकरांना आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे। हवामान विभागानं पुढचे 3 दिवसांसाठी अलर्ट जारी केलाय। संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट तर 17 एप्रिलला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळामध्ये अवकाळी पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे।